आणि आता गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान सुरुवात। नांदेडमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे। सोयाबीनला सध्या 5200 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। गेल्या वर्षी हाच दर 7400 इतका होता। भाववाढीतल्या या अपेक्षेने साठवून ठेवलेल्या सोयाबीनला कीड लागण्याची भीती व्यक्त केली जाते। नांदेडच्या हदगावमधल्या कुसळवाडी गावामध्ये कुठल्याच कंपनीचे मोबाईल नेटवर्क नाहीये, त्यामुळे मोबाईल असून सुद्धा गावकऱ्यांना त्याचा उपयोग होत नाहीये। अडचणीच्या काळात एखाद्याला फोन करायचा असेल तर नागरिकांना गावच्या बाजूला असलेल्या डोंगरावरती जावं लागतं, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अवैध बॅनरबाजी वाहतुकीस अडथळा ठरत आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधीगिरी आंदोलन केलं। सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासन आणि नगर परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांचे फोटो बॅनरला लावून आंदोलन केलं। अहमदनगरमधल्या गुहा गावामध्ये प्रशासनानं कानिफनाथ मंदिरामध्ये अचानक जमावबंदीचे आदेश लागू केल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती। गुहामधल्या ग्रामस्थांनी राहुरी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं होतं, त्यामुळे ग्रामस्थांच्या एकजुटीपुढे प्रशासन झुकलं असून जमावबंदीचा आदेश मागे घेतला। विदेशातून आयात केलेल्या कापसावर बंदी घालावी, राज्यातील शेतकऱ्याच्या कापसाला योग्य भाव द्यावा या मागण्यांसाठी बीडच्या वडवणीतल्या चिंचवण गावामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। शेतकऱ्यांनी बांधावरती बसून ठेचा भाकर खात आंदोलन केलं। प्रज्ञा सातव यांच्यावरती हल्ला होतोय तेव्हा पोलीस काय करतात, गृह खातं काय करतं असा सवाल अजित पवारांनी केला। मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरला असं विधान निलेश लंकेंनी पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केलं होतं। त्यावरती सुजय विखेंनी प्रत्युत्तर दिलं। निलेश लंकेंना स्वप्न पडतंय ते त्यांना पाहू दे असा टोला खासदार सुजय विखेंनी लंकेंना लगावला। नाशिकमधील वीज कर्मचाऱ्यांच्या महाअधिवेशनाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं। राज्यातील वीज कर्मचारी जे काम करत आहेत ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही। वीज सुधारणा बिलाला आमचा विरोध आहे। लोकसभेत जरी विधेयक पास झालं तरी राज्यसभेत आम्ही विधेयक पास होऊ देणार नाही असं शरद पवारांनी म्हटलं। सातारा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वार्षिक स्पर्धांना सुरुवात झाली। तब्बल 10 वर्षांनंतर प्रथमच स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। या क्रीडा सामन्यांमध्ये 11 तालुक्यातील सुमारे 600 कर्मचारी खेळाडू सहभागी झाले। यामध्ये कबड्डी, क्रिकेट, रनिंग, गोळाफेक, रस्सीखेच, थाळीफेक सारखे मैदानी खेळ खेळण्यात येणार आहे। सोलापूर लोकसभेसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या रोहित पवारांवरती आमदार प्रणिती शिंदे यांनी जोरदार टीका केली। कोण रोहित पवार, त्यांची ही पहिली टर्म आहे, त्यामुळे पोरकटपणा आहे, काही दिवस जाऊ दे, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल असं प्रणिती शिंदे म्हणाल्या। नंदुरबारमध्ये एसटी चालक वाहकाच्या माणुसकीचे दर्शन घडणारी घटना समोर आली। नंदुरबारमधून नाशिककडे बस रवाना झाली। या बसमधल्या तरुणीला टिटाणे फाट्याला उतरायचं होतं, मात्र तरुणीच्या लक्षात न राहिल्यानं बस 5 किलोमीटर पुढे गेली। ही बाब लक्षात येताच चालक वाहकानं तरुणीला अंधारात वाटेत न उतरवता टिटाणे फाट्यावरती पुन्हा नेऊन सोडलं। त्यानंतर तरुणीच्या नातेवाईक येईपर्यंत चालक वाहक स्थानकातच होते। जन्मदात्या आईनंच मुलाला विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली, मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळून लावण्यात आला। बालविकास अधिकाऱ्यांनी बाळाला ताब्यात घेत शिशुगृहात ठेवलं आहे। हंसराज अहिर यांचे बंधू हितेंद्र यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी दोषी डॉक्टरवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी खासदार हंसराज अहिर यांनी पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली। सांगली महापालिका क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे। काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर आता या विद्यार्थ्यांना अर्धवट शिजलेला भात दिला जात असल्याचा प्रकार समोर आला, त्यामुळे पालक वर्गात संतापाची लाट उसळली। हिंगोलीच्या औंढा तालुक्यातल्या जवळा बाजारीचे बँकेमध्ये तुफान राडा झाला। डॉक्टर जयप्रकाश मुंदडा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून भाजप आणि ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। मालेगावमध्ये महापालिका गेटवर सुरक्षा रक्षकासोबत एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांची बाचाबाची झाली। सुरक्षा रक्षकांना अडवल्यामुळे मुफ्ती इस्माईल यांना राग अनावर झाला आणि त्यांनी सुरक्षा रक्षकासोबत हुज्जत घातली। त्यांनी सुरक्षा रक्षकावरती हात उचलण्याचा सुद्धा प्रयत्न केला।
बीडच्या वडवणी तालुक्यातल्या चिंचवण गावात शेतकऱ्यांनी बांधावरच ठेचा भाकर आंदोलन केलं। कापसाच्या शेतात बसून केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। विदेशातून आयात केलेल्या कापसावर बंदी घालावी आणि शेतकऱ्यांना कापसाला योग्य दर द्यावा अशी मागणी यावेळी या आंदोलनादरम्यान करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातील पाटागुडा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक येतच नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। अशात शाळेतील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत समस्येकडे लक्ष वेधलं। वाशिमच्या रिसोडमध्ये आपला दवाखाना योजनेचं लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली। आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी आपला दवाखाना ही योजना राज्यभर राबवली जाते आहे। पालघरच्या सफाळे येथून मोठ्या प्रमाणावरती भाजीपाला सफाई कर्मचारी मुंबईत येत असतात, त्यामुळे मनसेच्या मागणीनंतर पहाटेच्या सुमारास लोकशक्ती एक्सप्रेसला थांबा देण्याचा विचार रेल्वेकडून सुरू आहे। हा निर्णय झाल्यास कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळेल। जळगावच्या बहाळ शिवारामध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। वाशिम जिल्ह्यातल्या 1400 शेतकऱ्यांनी महावितरणकडे पैसे भरून सुद्धा कृषी पंपाच्या जोडण्या प्रलंबित आहेत। वर्षभरापासून कृषी पंपांच्या जोडण्या न झाल्यानं शेतकरी आक्रमक झाले। पीएम किसान योजनेसाठी बँक खातं आधारशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं, पण अजून सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या सुमारे 1.25 लाख लाभार्थ्यांची बँक खाती आधारशी लिंक झालेली नाही, त्यामुळे वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं। गडचिरोलीमधल्या सुरजागड टेकडीवरील खाणींचा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार आहे। आदिवासींच्या प्रखर विरोधानंतर सुद्धा सुरजागड टेकडीवरती आणखी 6 लोहखाणी सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे। यासाठी निविदा मागवण्यात आल्यानं स्थानिक आंदोलनाच्या तयारीत आहेत। जतमध्ये कृषी विभागाकडून कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। प्रदर्शनात तृणधान्यांपासून तयार केलेल्या 150 प्रकारच्या पदार्थांचं प्रदर्शन सुद्धा भरवण्यात आलं। वाशिम बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना विक्रीस आणलेला शेतमाल बाजार समितीमध्ये उघड्यावरती ठेवण्याची वेळ आली। व्यापाऱ्यांचा शेतमाल ओट्यावरती आणि शेतकऱ्यांचा माल जमिनीवरती पडून राहत असल्याचं दिसून आलं, त्यामुळे शेतमालाचा लिलाव होईपर्यंत शेतकऱ्यांना उन्हात उघड्यावरतीच ताटकळत बसावं लागतं। सततच्या हवामानातील बदलांमुळे यंदा आंबा उत्पादनाला मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय। मागील 15 ते 20 दिवसांपासून पालघर जिल्ह्यात आंब्यांना लागलेला मोहर गळाल्यानं आंबा उत्पादनामध्ये 50% पेक्षा सुद्धा अधिक घट होणार असल्याची स्थिती निर्माण झाली। जनावरांमुळे होणाऱ्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी नवी शक्कल लढवण्यात आली। यवतमाळमध्ये पिकांचं रक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी पिकांच्या भोवती साड्यांचं कुंपण तयार केलं। मावळमध्ये तळेगाव खिंडीतल्या चौराई डोंगरावरती वनवा पेटला, यात वन्यजीव अडकले। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवरती सुरू आहेत। व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाला मोठ्या प्रमाणावरती मागणी असली तरी सुद्धा त्याची आवक मात्र घटली। याचा परिणाम गुलाबाच्या किमतीवरती होण्याची चिन्ह आहेत। सध्या गुलाबाचे फूल 15 रुपयांना मिळत असून 14 फेब्रुवारीपर्यंत त्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। पुण्यातील चिंचवड आणि कसब्यातल्या संभाजी ब्रिगेडच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली। चिंचवडमधून प्रवीण कदम तर कसब्यातून अविनाश मोहितेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। पुण्यात भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचं मोठं प्लॅनिंग सुरू आहे। यासाठीच आदित्य ठाकरेंचा पुण्यात रोड शो होणार आहे, तर संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्याही जाहीर सभा होतील। निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या तपासणीमध्ये एका कारमधून 43 लाख रुपयांची रोकड मिळाल्यानं खळबळ उडाली। ही रोकड कुठे घेऊन जाण्यात येत होती याची चौकशी सुरू करण्यात आली। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खोचक टोला लगावला। ही मोठी मंडळी महाराष्ट्रात आली तर उद्योगही परत येतील असं ते म्हणाले। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन केलं। अजित पवारांना 5 वर्ष मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर आपले राज्य 25 वर्ष पुढे जाईल असं सुद्धा ते म्हणाले। धनंजय मुंडे 35 दिवसानंतर परळीमध्ये पोहोचत आहेत। 12 फेब्रुवारीला ते परळीमध्ये पोहोचणार असून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली। कार अपघातानंतर 4 जानेवारीला उपचारासाठी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं।
आमदार प्रज्ञा सातव यांच्या सुरक्षेमध्ये पोलिसांनी वाढ केली। कळमनुरीमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांच्यावरती अज्ञातांना हल्ला केला होता, त्यानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। रविकांत तुपकरांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती रविकांत तुपकर आत्मदहनावरती ठाम असून ते भूमिगत झालेत। 11 तारखेला त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला, त्यामुळे पोलिसांचं आणि जिल्हा प्रशासनाचं टेन्शन मात्र वाढलं। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट झाली। लोकसभेच्या जागा वाटपावरील वादावरती यावेळी चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं। भुसावळमधल्या दीपनगर प्रकल्पाला कोळसा पुरवणाऱ्या रेल्वे वॅगनमधून कोळशाची चोरी झाली। 24 मेट्रिक टन कोळसा चोरीला गेला असून या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये दरोडा टाकून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरण्यात आली आहे। या प्रकरणी 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। आरोपींकडून 5,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। येत होते यावेळी ही घटना घडली। या अपघातातून संपूर्ण कुटुंब बचावलं। बेळगावच्या पाबळेमळा शिवारात बिबट्याचे बछडे आढळलेत। ऊसतोड सुरू असताना 2 बछडे आढळून आले असून वन विभागाने त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवलंय। ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात आता 14 मार्चला सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर याबाबत जाहीर करण्यात आलंय। या सुनावणी ती सुप्रीम कोर्टाने लवकर घेण्याचं मान्य केलं होतं। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेत आहेत। मॉस्कोमध्ये आज दोघांची भेट होणार आहे। युद्ध सुरक्षा विषयासह विविध मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे। आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथून SSLV D2 रॉकेटमधून 3 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं। इस्रोचं पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-07 जानुस-1 आणि आझादी सॅट-2 या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं। उत्तराच्या जोशीमठात भूस्खलनामुळे पुन्हा एकदा नवीन तडे दिसू लागल्याने लोक घाबरलेत। नवे तडे 5 घरांना पडलेले आहेत। चमोलीचे जिल्हाधिकारी हिमांशु खुराना यांनी या भागात जाऊन घरांची पाहणी केली। दिल्लीतील रोहिणी इथं एका मुलाला बेदम मारहाण केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू आहे। मृत मुलगा केटरिंगच्या कामासाठी लग्नाला गेला होता, मात्र रात्री तिथे गाणी वाजवणाऱ्या काही लोकांनी आधी त्याच्याशी वाद घातला आणि नंतर त्याला बेदम मारहाण केली। या व्हिडिओत पंडितजींनी पूजा करताना एक जुगाड केला। देवासमोर खरी घंटी वाजवण्याऐवजी चक्क मोबाईलमधील ॲपमधून घंटी वाजवून त्यांनी पूजा केली। सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात पक्षी आणि कुत्र्याचं अनोखं नातं दिसून येतंय। या व्हिडिओत लहान पक्षी लहानाचा मोठा झाल्याचं दिसतंय। यावरून त्यांची मैत्री फार जुनी असल्याचं दिसून येतंय। पत्नी आपल्या पतीला चक्क पाण्यात बुडवून झाडांच्या पानांनी मारताना दिसते। काही युजर्सचं म्हणणं आहे की ती तिच्या पतीचं भूत करते। हा व्हिडिओ पाहून नेटकरांना हसू आवरेना। अभिनेता सोनू सूदच्या चाहत्यांनी त्याचं आणखी एक मंदिर बांधलं। तेलंगणाच्या सीमेवर हे मंदिर असून यापूर्वी तेलंगणा, आंध्र आणि चेन्नईमध्ये मंदिरं आहेत, तर मंदिरांऐवजी शाळा आणि रुग्णालय बांधा असं आवाहन सोनू सूदनं केलं। राखी सावंतने पती आदिल दुरानीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। अशातच आदिलचा आणखी एक व्हिडिओ समोर आला। यात राखी आदिलकडे 1,50 लाख रुपये मागते आणि हा व्हिडिओ 4 महिन्यांपूर्वीचा असून हा व्हिडिओ पाहून अनेक चर्चांना उधाण आलंय। जयरा अडवाणीच्या लग्नाच्या पोस्टला 14 मिलियन लाईक्स मिळत आहेत आणि ही पोस्ट भारतातील सर्वात जास्त लाईक केलेली इंस्टाग्राम पोस्ट मानली जाते। याआधी आलिया भट्टने गेल्या वर्षी रणबीर कपूरच्या लग्नाच्या फोटोला 13.19 दशलक्ष लाईक्स मिळून विक्रम केला होता। अभिनेत्री
रॉयनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. रोरिंग सून इन मुंबई असं या पोस्टवर लिहिण्यात आलं. त्यामुळे मौनी नेमकी कोणती घोषणा करणार आहे याची उत्सुकता चाहत्यांना लागली. साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज सुपरस्टार प्रभासची तब्येत काही दिवसांपूर्वी बिघडली आणि त्यामुळे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात येणाऱ्या आदिपुरुष या बहुप्रतीक्षित सिनेमाचं शूटिंग अर्ध्यावरच थांबवावं लागलंय. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रानं ब्लॅक ड्रेसमध्ये खास फोटोशूट केला आणि यात प्रियंकाचा बोल्ड आणि ग्लॅमरस लुक पाहायला मिळतोय. हंसराज अहिर यांचे बंधू हितेंद्र अहिर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोषी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी खासदार हंसराज अहिर यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर आता या विद्यार्थ्यांना अर्धवट शिजलेला भात दिला जात असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे पालक वर्गात संतापाची लाट उसळली. मुंबईमध्ये कबड्डी खेळताना एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कबड्डी खेळत असताना हा तरुण अचानक खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. चेन्नईच्या समुद्रात 10 कोटींचं सोनं पकडण्यात आलंय. भारतीय तटरक्षक दल आणि DRIनं मोठी कारवाई केली. श्रीलंकेतून सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. आजपासून राज्यात 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस आहेत. या एक्सप्रेसचा एक टीजर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जारी केला. शिर्डीत वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागताची तयारी सुरू आहे. पंतप्रधान आज मुंबईतून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर 5 तासात वंदे भारत एक्सप्रेस शिर्डीत पोहोचेल. पालघर सफाळी इथून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला सफाई कर्मचारी मुंबईत येत असतात. त्यामुळे मनसेच्या मागणीनंतर पहाटेच्या सुमारास लोकशक्ती एक्सप्रेसला थांबा देण्याचा विचार रेल्वेकडून सुरू आहे. हा निर्णय झाल्यास कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळेल. जतमध्ये कृषी विभागाकडून कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले. प्रदर्शनात तृणधान्यापासून तयार केलेल्या 150 प्रकारच्या पदार्थांचं प्रदर्शनही भरवण्यात आलंय. वाशिम बाजार समितीत शेतकऱ्यांना विक्रीस आणलेला शेतमाल बाजार समितीमध्ये उघड्यावर ठेवण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांचा शेतमाल ओट्यावर आणि शेतकऱ्यांचा माल जमिनीवर पडून राहत असल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे शेतमालाचा लिलाव होईपर्यंत शेतकऱ्यांना उन्हात उघड्यावर तात्काळ बसावं लागेल. सततच्या हवामानातील बदलामुळे यंदा आंबा उत्पादनाला मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय. मागील 15-20 दिवसांपासून पालघर जिल्ह्यात आंब्याला आलेला मोहोर जो आहे तो गळाल्यानं आंबा उत्पादनात 50%पेक्षाही अधिक घट होणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. आमदार प्रज्ञा सातव यांच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली आहे. कळमनुरीत ब्रेकनंतर आपलं स्वागत. पाहूयात इतरही काही गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात. बोदवडच्या उजनी इथल्या हजर ख्वाजा नामतुल्ला शाह बाबांचा उरूस काढण्यात आला. यावेळी एकनाथ खडसेंनी चादर चढवत प्रार्थना केली. चिंचणीतल्या मायक्का यात्रेचा समारोप झाला. या निमित्तानं घोडागाडी शर्यती पार पडल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या यात्रेसाठी दाखल होत असतात. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.